नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज दाखवणार आहे शेवग्याच्या शेंगा फ्राय केलेल्या। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। हे शेवग्याच्या शेंगा कट करून शिरा काढून घेतल्यात स्वच्छ धुवून। थोडीशी कोथिंबीर लागेल आपल्याला, थोडीशी हळद लागेल, धना जिरा पावडर, मीठ चवीनुसार, हे लाल तिखट आहे, हे बेसन आपल्याला लागणार आहे, तेल आणि पाणी लागेल। आता आपण सगळ्यात अगोदर ही शेवग्याची शेंग आहे अशी, ते आपण आता अशी कट करून घ्यायची, असे तुकडे करून घ्यायचे त्याचे असे, आणि ह्या शिरा अशा काढून टाकायच्या। आता थंडीच्या सीझनमध्ये खूप मिळतात शेवग्याच्या शेंगा, आणि अशा पण कायम असतात बाजारात भाजीवाल्यांकडे। असे तुकडे करून घ्यायचे आणि ह्या अशा शिरा काढून घ्यायच्या त्याच्या, आणि स्वच्छ धुवून घ्यायचे। ह्या अशा मी दाखवल्याप्रमाणे। आता आपण गॅस पेटवूया। हा टोप ठेवायचा आणि थोडं पाणी ओतायचं शेंगा आपल्या शिजण्यापुरते। आणि हे तुकडे केलेले शेंगा शिरा काढून ठेवलेल्या त्याच्यात टाकायच्या। हे मी 7 ते 8 शेंगा घेतल्या होत्या, ते तुकडे करून घेतलेत त्याचे। आता ह्या शेंगा बुडण्यापुरतं पाणी ओतायचं। शेंगा आपल्या बुडले पाहिजे पाण्यामध्ये, आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आणि ह्या गॅस मध्यम करून एक 20 मिनिट शिजवून द्यायच्या। गॅस मध्यम करायचा आणि 20 मिनिट शिजून द्यायच्या, जेणेकरून हे पाणी जे ओतलंय ना, हे पाणी त्याच्यातच सुकलं पाहिजे, इथपर्यंत शिजून द्यायच्या चांगल्या। एक 20 मिनिट आपण ठेवूया शिजायला। आता 20 मिनिट झालेत। असे शेंगा आपण हलवून घेऊया। ह्या पाणी आपलं पाणी पण सुकत आले शेंगातनी। आता झाकण मारून आपण एक 2 ते 3 मिनिट ठेवूया। गॅस फास्ट ठेवायचा। आपले 2-3 मिनिट झालेत। आता आपण झाकण काढून बघूया। पाणी चांगलं सुकले शेंगामधलं। छान पाणी सुकले। आता आपण काढून घेऊया, त्या थंड करायला ठेवायला। गॅस बंद करून घेऊया। काढून घेते आणि थंड करत ठेवते। आता शेंगा आपले थंड होतेत आहे, तोपर्यंत मी पीठ तयार करते। आणि हे मी तेल तापत ठेवलं इकडं गॅस पेटवून। आता पीठ आपण हे बेसन घेतलंय, त्याच्यात 1 चमचा लाल तिखट घेतलंय मी, कोणतंही घ्या, मिरची पावडर घ्या, कांदा लसूण मसाला घ्या, चालतं। ही कोथिंबीर, ही हळद थोडीशी,
मी धना जिरा पावडर घेतली थोडी, आणि हे पिठाला लागण्यापुरतं मीठ टाकायचं, कारण शेंगांमध्ये पण शिजताना मीठ टाकलेलं आहे. शेंगांचं पाणी पूर्ण शेंगामध्ये सुकतं ना, त्याच्यामुळे ते मीठ चांगलं लागतं शेंगांना. आता आपण हे हलवून घेऊया चांगलं. हे तेल तापत ठेवले ना, थोडंसं तेल सोडायचं त्याच्यात साधारण पिठामध्ये, म्हणजे खुसखुशीत होतात चांगले. साधारण एक छोटासा चमचा तेल तापतंय आपलं. आपण हे आता पाणी टाकून, थोडं थोडं पाणी टाकून, असं आपण बटाट्याची भजी करतो त्याप्रमाणे पीठ तयार करायचं. जास्त पातळ नाही, घट्ट नाही, मध्यम असं. मी बनवून घेते पीठ आता. आता हे पीठ मी तयार केलंय, तेलही तापत ठेवलं इकडे. आता या शिजवलेले शेंगा आहेत, त्याचं एक एक पिठात टाकून आपण तळून घेऊया, फ्राय करून. सगळ्या बाजूनी पीठ लावायचं शेंगांना शिजवलेल्या, आणि अशा ह्या तेलात सोडायच्या. अगदी आपण बटाट्याची भजी बनवतो त्याप्रमाणेच सगळ्या बाजून असं पीठ लागलं पाहिजे. गॅस मध्यम ठेवायचा. आणि आता हे 2-3 मिनिटं चांगलं हलवून तळून घ्यायचं. अशा शेंगा मी शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा सगळ्या फ्राय करून घेतल्या. गॅस बंद करते आता, आणि हे काढून घेते ताटामध्ये. ताटामध्ये काढून घेते आता. खूप छान लागतात, एकदम मस्त. अशा आपल्या फ्राय केलेल्या शेवग्याच्या शेंगा तयार आहेत खाण्यासाठी. वरण भाताबरोबर छान लागतात, आणि गरम गरम असेच खाल्ले तरी पण खूप छान लागतात. करून पहा आणि व्हिडिओला माझा लाईक करा.